ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। खबर महाराष्ट्र से है, जहां चुनाव होने वाले हैं, जिसको लेकर नेताओं में चुनावी सरगर्मियां तेज हो गई हैं। ऐसे में आमदार नितेश राणे ने सांसद संजय राउत पर पलटवार किया है। उन्होंने कहा कि संजय राउत ढोलकी की तरह बजना प्रत्येक सुबह चालू हो जाते हैं। संजय राउत को समस्या है कि उनके हेलीकॉप्टर की जांच हुई। महायुति भाजपा के साथ है, इसके लिए पैसे का कोई उतना प्रयोग नहीं हो रहा, ना कोई उद्योगपति निवेश कर रहा। संजय राउत 23 तारीख तक इंतजार करें। सुनिए आगे उन्होंने और क्या कुछ कहा। भारतीय जनता पक्ष हा जाहिरातींवर तारणारा पक्ष आहे असं संजय राजाराम राऊतने आज सकाळी म्हटलेलं आहे। याच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेच्या जाहिराती मग रोज सकाळी सामन्यामध्ये कशा चालतात? एवढंच अगर जाहिरातीवर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातीवर तुम्हाला आक्षेप असेल तर आमच्या जाहिराती सामन्यामध्ये छापू नका ना। एका बाजूला धंदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जाहिरातीवर टीका टिप्पणी करायची। भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा पैसा चालतो, जाहिरातीच्या माध्यमातून सामन्याच्या तिजोऱ्या भरण्यात चालतं। फक्त आम्हाला सकाळी उठून मग पत्रकारांच्या समोर आव्हान आणायचा आणि खडी फोडायची। हा जो काही डबल ढोलकीपणा, हा जो संजय राजाराम राऊतचा दर सकाळी चालतो, सुरू असतो, त्याला आता महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते। दुसरं म्हणजे गौतम अदानींवर मोठा विरोध दाखवला जातोय की आम्हीच गौतम अदानींच्या विरोधात आहोत, आम्हाला गौतम अदानी महाराष्ट्रामध्ये नको। मग गौतम अदानी अगर एवढंच तुम्हाला संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला खटकत असेल तर मग गौतम अदानीचं प्रायव्हेट विमान फिरण्यासाठी कसं चालतं? गौतम अदानींना गेल्या 2 महिन्यामध्ये लपून छपून अजून कोण कोण भेटलेला आहे याची काय माहिती महाराष्ट्राला आम्ही द्यायची का? म्हणून गौतम अदानींचं जे देशाच्या विकासामध्ये जे योगदान आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशामध्ये गुंतवणूक हे गौतम अदानींच्या माध्यमातून होत आहे, त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतोय। आणि म्हणून गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध। कारण का तुम्हाला अगर तरुणांना 2 हाताला काम मिळवून द्यायचं असेल पण जो गुंतवणूक करणारे आहेत, जे रोजगार निर्मिती करणारे आहेत, त्यांच्या नावाने तुम्ही खडी कशी फोडू शकता? म्हणून अंबानींना तुम्हाला वेगळा न्याय द्यायचा आहे आणि अदानींना वेगळा न्याय द्यायचा आहे। पण त्याच अदानींचं प्रायव्हेट विमान घेऊन उद्धव ठाकरे आणि फॅमिली हे सगळीकडे फिरतात, या गोष्टी चालतं। तेव्हा गौतम अदानी खटकत नाही, तेव्हा गौतम भाई त्यांच्याबरोबर बसून ढोकळा आणि चटणी खायची आणि अंधेवेळी गौतम अदानींच्या नावाने खडी फोडायची। हा जो काही दुटप्पीपणा आहे ना, हा जी काही नौटंकी आहे, त्याला आता महाराष्ट्राच्या जनतेने चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे। पैशाच्या नावापोटी तुम्ही तुझा मालक किती हपापलेला आहे, स्वतःचा 1 रुपयाचा खर्च पण काढत नाही, घरातल्या एसी पासून मंदिराच्या फुलापर्यंत सगळ्या या उद्योगपत्यांच्याच माध्यमातून मिळालेला आहे। तुझ्या मालक जेव्हा लंडनला जातो तेव्हा कुठला उद्योगपती तुझ्या मालकाच्या बरोबर असतो तिकीट काढण्यासाठी, हॉटेलची बुकिंग करण्यासाठी? तेव्हा गुजरातीवर आक्षेप नसतो, गुजराती समाजावर आक्षेप नसतो। मग गुजराती समाजाचे पाऊंड चालतात, तेव्हा सगळे खर्च दिलेले चालतात, तेव्हा रेस्टॉरंटचं एक पण बिल द्यायचं नाही तुझ्या मालकाने, तेव्हा गुजराती माणसाच्या पाकिटवरून पाऊंड निघून तुला मालकाचे बिल पे केलेले तुला चालतात। आणि नुसतं तुझ्या घाणेरड्या राजकारणासाठी इथे सकाळी उठून अगर आमची सकाळ खराब करण्याचा कार्यक्रम असेल तर त्याचं चोख उत्तर आता 23 तारखेला मिळेल। बोला नितेशजी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्गात होते, त्यांच्या 3 सभा झाल्या। तुम्हाला काय वाटतं की या सभांचा किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा या जिल्ह्यातल्या निवडणुकीवर किती परिणाम होईल, काय होईल?
जसं कालच बोललो, उद्धव ठाकरेंच्या सभेचा 23 तारखेला आमचे जे तिन्ही महायुतीचे जे आमदार निवडून येत आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा नाही खारीचा वाटा निश्चित पद्धतीने येतो. कारण का जेव्हा जेव्हा उद्धवजी आमच्या सिंधुदुर्गात आले प्रचारासाठी, आता बघा लोकसभेच्या अगोदर आले, मला त्याच जागी जिथे त्यांची सभा झाली तिथे मला शिलाशाप दिला, शिवराळ भाषा वापरली, माझं मतदान 29,000 वरून 42,000 वर गेलं. जेव्हा जेव्हा त्या माणसाचं पायगुण जेवढा आमच्यासाठी चांगला आहे ते तो आल्या आल्या तिन्ही आमची सीट बघा कालच कन्फर्म झालेला आहे. आता फक्त गुलाल उडवायचं बाकी आहे. म्हणून उद्धव ठाकरे हा उभाटा उमेदवारांसाठी पनवती आहे, चपटा पायाचा आहे. आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. कारण का कालच्या नंतर जी भाषा वापरली गेली त्याचा जो कोण काय कोळी नोळी आणलेला त्याच्यामुळे जे काही भाषा वापरली गेली त्याच्यामुळे जनमानसामध्ये राग आहे. लोकांना वाटतं की बाबा आमच्या हक्कासाठी लढणार आहे, 24 तास उपलब्ध होणार आहे. राणे कुटुंबे असेल, केसरकरजी असतील, ह्यांना आमच्या भूमिपुत्रांना बाहेरून येऊन जे शिवाय दिल्या जातात त्याचं चोख उत्तर हे येणाऱ्या 23 तारखेला उद्धव ठाकरे आणि कंपनीला भेटेल. त्यांनी पंतप्रधानांना सवालही काही उपस्थित केले. त्यात त्यांनी नारायण राणेंची घराणेशाही चालते का असाही एक सवाल पंतप्रधानांना उपस्थित थोडं केला. मागे वरून पाहिलं असेल असतं ना उद्धवजीने, स्टेजवरच सगळी घराणेशाही बसलेली आणि स्टेजच्या समोर सर्वात मोठी घराणेशाही बसलेली 8 फूटची तेजस ठाकरेच्या नावाने, जो खेकडे सोडायला येतो. म्हणून घराणेशाही बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेला नाही. ज्या उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं, कुठल्याही सामान्य शिवसैनिकाला मंत्रिमंडळात नाही घेतलं, मुलाला 2 खाती देऊन टाकली. ज्या वैभव नाईकला जेव्हा डमी फॉर्म भरायचा होता वैभव नाईक, तेव्हा त्यांनी संजय पडतेकडून नाही भरून घेतलं, तेव्हा त्याच्यावर मिसेसचा फॉर्म भरला. जेव्हा संदेश पारकरला सुकृत नगरसेवक कणकवलीमध्ये द्यायचा होता तेव्हा त्यांनी त्याच्या सामान्य कुठला सहकारी नाही दिला, कन्हैया पारकरचं नाव दिलं. म्हणून घराणेशाहीबद्दल कोणी बोलावं याचा काहीतरी निकष असले पाहिजे. कारण लोक त्याच्यावर हसत होते जेव्हा ते घराणेशाहीबद्दल बोलत होते ना, कारण घराणेशाहीमध्ये PhD कोणी केली असेल. महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता धर्मेंद्र की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।